नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी प्रथम सत्र पेपर संकलित मूल्यमापन, विषय मराठी. एकूण 50 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 2 तास. यामध्ये सर्वात पहिले आपण विद्यालयाचं नाव लिहायचं आहे, त्यानंतर विद्यार्थ्याचे नाव लिहायचं आहे, बैठक क्रमांक व तुकडे आपण इथे लिहायची आहे. यानंतर आपला इथे सुरू होईल विभाग क्रमांक 1, जो की आपला गद्य विभाग असणार आहे. प्रश्न क्रमांक 1 अ, पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 1. आकृती पूर्ण करा. आईचे मुलांवरील प्रेम म्हणजे एकूण 2 गुणांसाठी. तर आईचे मुलांवरील प्रेम म्हणजे काय हे आपल्याला इथे सांगायचं आहे. यानंतर आपल्याला इथे जो उतारा देण्यात आलेला आहे, तर हा उतारा आपण व्यवस्थित आणि काळजीपूर्वक संपूर्ण उतारा हा वाचून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये 2 चूक की बरोबर ते लिहायचं आहे. देशावर प्रेम करणे म्हणजेच देशाच्या भूमीवर व भूमिपुत्रांवर प्रेम करणे होय. 2. केवळ भूमिपुत्रांवरच प्रेम करणे म्हणजेच देशप्रेम होय. एकूण 2 गुणांसाठी. यानंतर यामध्ये 3 व्याकरण कृती. पहिलं, पुढील तक्ता पूर्ण करा. मुलगा, मुलगी, स्त्री, पुरुष, मामा, मावशी, आजोबा, बहीण, वडील, आई. तर यांचे आपल्याला वर्गीकरण करायचे आहे. पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोघांमध्ये आपल्याला यांचे वर्गीकरण हे करायचे आहे. यानंतर 4 स्वमत. तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग थोडक्यात लिहायचा आहे. एकूण 2 गुणांचा. तर ज्यावेळेस एखाद्या वेळेस आजारी पडतो किंवा कोणतंही जर आपल्याला संकट आलं, तर आपली आई आपल्यावर कशा प्रकारे प्रेम करते, तर एखादा प्रसंग आपल्याला यामध्ये सांगायचा आहे. यानंतर यामध्ये खाली दिलेल्या उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची आहे. तर यामध्ये एक आहे आकृती पूर्ण करा. झोपडीतील वास्तव्य. ठीक आहे, एकूण 2 गुणांसाठी. तर यामध्ये 1, 2 व 3 वास्तव्य इथे झोपडीतील आपल्याला लिहायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे जो उत्तर इथे देण्यात आलेला आहे, तर हा उत्तर आपण व्यवस्थित व काळजीपूर्वक वाचायचा आहे. आपण इथे व्हिडिओ पॉज करायचा आहे व जो उत्तर आपल्या इथे लिहिलेला आहे, तर संपूर्ण उत्तर आपण व्यवस्थितपणे यामध्ये वाचून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये 2 एका शब्दात उत्तरे लिहायची आहेत. त्यामधले पहिलं, विठ्ठल उमप यांच्यासमोर अण्णाभाऊंना मिळालेले कथेचे मानधन. यानंतर 2 अण्णांच्या कादंबऱ्या अनुवादित झाले ते शहर. 3 तक्ता पूर्ण करा. शब्द, विभक्ती, प्रत्यय व सामान्य रूप. तर शाहिराने माणसाला. त्यानंतर यामध्ये 4 स्वमत. अण्णाभाऊंच्या राहणीमानाचे वर्णन तुमच्या शब्दात करायचे आहे. यानंतर आपला सुरू होईल विभाग क्रमांक 2 पद्य विभाग. यामध्ये विभाग क्रमांक 2 पद्य विभाग. प्रश्न क्रमांक 2 पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1 आकृती पूर्ण करा. विद्येमुळे माणसाला प्राप्त होणाऱ्या गोष्टी. तर इथे एकूण 4 गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत की ज्या विद्येमुळे माणसाला प्राप्त होतात. यानंतर यामध्ये 2 कोणाप्रमाणे ते चौकटीत लिहा. तर विद्या उपदेश करते आणि विद्या मनोरथ पुरवते. यानंतर 3 या साऱ्या भुनवी हितकर विद्येसारख्या सखा नाही. अनुकृती जया नित्य तयाला उणे नसे काही. या ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा आहे, ज्यासाठी आपल्याला एकूण 2 गुण हे यामध्ये मिळणार आहेत. यानंतर यामध्ये 4 कवीने वर्णन केलेल्या विद्येच्या तुमच्या शब्दात लिहायचं आहे. ठीक आहे, विद्येचे महत्त्व आपल्याला ते सांगायचं आहे एकूण 2 गुणांसाठी. त्यानंतर इथे आपला सुरू होईल विभाग क्रमांक 3, जो की आपला व्याकरण विभाग यामध्ये असणार आहे. प्रश्न क्रमांक 4 व्याकरणावर आधारित कृती आपल्याला सोडवायची आहे. त्यामध्ये पहिली जी कृती आहे ती आहे पुढील ओळीतील अलंकार सोडवा. 1 हा आंबा म्हणजे साखरच. तर उपमेय, उपमान, सम्यवाचक शब्द आणि समान धर्म आपल्याला सांगायचा आहे. त्यानंतर यामध्ये 2 आहे लिंग बदला. तर 1 मुलगा आणि दुसरा आहे फळा. त्यानंतर 3 संधी सोडवा. तर नदीत आणि तपोधन. यानंतर 4 खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. 1 सचिन क्रिकेट खेळतो आणि 2 शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकविले. यानंतर 5 खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहायचा आहे. 1 आहे पाणी आणि दुसरी आहे रात्र. तर या दोघे शब्दांना आपल्याला इथे समानार्थी शब्द हे लिहायचे आहेत. यानंतर यामध्ये विभाग क्रमांक 4 उपयोजित लेखन. प्रश्न क्रमांक 5 पुढील विषयांवर पत्रलेखन करा. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी साहित्य सेवा मंडळ साखरवाडी यांना विनंती करणारे पत्र लिहा. एकूण 5 गुणांसाठी आपल्याला इथे पत्र हे लिहायचं आहे.
यानंतर यामध्ये खालील जाहिरातींचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे ही लिहायची आहेत आपल्याला. तर इथे आपल्याला जी जाहिरात दिलेली आहे तर या जाहिरातींचे वाचन करायचं आहे व प्रश्नांची उत्तरे ही लिहायची आहेत. ठीक आहे. जाहिरातीचा विषय, यामध्ये सर्वात पहिले लिहायचं आहे तर जाहिरातीचा विषय, जाहिरात देणारे, 3 वरील जाहिरात सर्वात जास्त आकर्षित करून घेणारे 2 घटक लिहा आणि यामध्ये 4 आहे तर जाहिरात कोणासाठी दिलेली आहे ते आपल्याला इथे सांगायचं आहे. यानंतर यामध्ये पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहायचा आहे. पहिला आहे मी झाड बोलतोय आणि 2 मी सैनिक झालो तर. एकूण 6 गुणांसाठी आपल्याला इथे निबंध हा लिहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करायचं आहे आणि हो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रथम सत्रांत परीक्षा, कक्षा 8वी, संकलित मूल्यमापन, विषय हिंदी. एकूण 50 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 2 तास. यामध्ये सर्वात पहिला आपण शाळेचं नाव लिहायचं आहे, यानंतर विद्यार्थ्याचं नाव इथे लिहायचं आहे, बैठक क्रमांक व तुकडे आपण इथे लिहायची आहे. यानंतर आपल्याला येथे काही सूचना देण्यात आलेल्या आहेत तर या सूचना आपण व्यवस्थितपणे काळजीपूर्वक वाचून घ्यायचं आहे. त्यामध्ये पहिला आहे, सूचना के अनुसार गद्य पद्य भाषा अध्ययन के आकलन कृतियों में आवश्यकता के अनुसार आकृतियाँ लिखना अनिवार्य है. सभी के आकृतियों के लिए पेन का ही प्रयोग करें. 3 शुद्ध, स्पष्ट व स्वच्छ लेखन अपेक्षित आहे. अशा काही आपल्याला इथे सूचना देण्यात आलेल्या आहेत. यानंतर येथे आपला सुरू होईल विभाग क्रमांक 1 जो की आपला गद्य विभाग यामध्ये असणार आहे आणि गद्य विभाग आपल्याला हा 16 अंकांसाठी विचारण्यात इथे आलेला आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक 1 आहे, निम्नलिखित पठित परिच्छेद पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ पूर्ण कीजिए. तर आपल्याला येथे जो गद्य विभाग देण्यात आलेला आहे तर आपण हा गद्य विभाग व्यवस्थितपणे व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि संपूर्ण गद्य विभाग हा वाचून घ्यायचा आहे. यानंतर यावर आपल्याला जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर ते प्रश्न आपण यामध्ये बघूयात. यामध्ये कृती क्रमांक 1, आकृति पूर्ण कीजिए. राजा ने चारों बेटियों को बुलाकर 1 तथा 2, तो क्या क्या है हमें बताना है. इसके पश्चात कृति क्रमांक 2, सही विकल्प चुनकर वाक्य फिर से लिखिए. 1, इसे तुम अपने पास रखो, डैश साल बाद मैं तुम्हें इन्हें मांगूंगा. तो 4, 7 या 5. इसके पश्चात 2, गेहूं के दाने लेकर चारों बहनें अपने अपने डैश में लौट आई. तो महल, कमरे या किले में. इसके पश्चात 2, निम्नलिखित वाक्यों को उचित घटनाक्रम लगाकर वाक्य फिर से लिखिए. 1, तीसरी बहन सोचती रही इसका मैं क्या करूँ. तथा 2, चौथी बहन और छोटी बहन तनिक बच्ची थी. तो इस प्रकार से हमें इसके उत्तर लिखने हैं. इसके पश्चात 3, अंत में उसे एक उपाय सूझ गया. और 4, उसने दानों को भुनवाकर खा डाला. तो इस तरह से हमें यहाँ पे जो क्रम दिया गया है उस क्रम को हमें अच्छे से इसमें ऐड करना है. इसके पश्चात कृति क्रमांक 3 हमारे यहाँ पे शुरू होती है. तो शब्द संपदा इसमें सबसे पहले निम्नलिखित राज्यों के पर्यायवाची शब्द लिखिए. 1, राजा. दूसरा, फैसला. 2, निम्नलिखित शब्दों के लिंग बदलकर लिखिए. 1, डिब्बी. तो इसका हमें लिंग बदलना है. दूसरा, बुद्धिमानी. इसका भी हमें यहाँ पे लिंग बदलकर लिखना है. इसके पश्चात कृति क्रमांक 4, स्वमत अभिव्यक्ति. बुद्धिमान शासक के शासन में ही प्रजा सुखी रहती है. इस विषय पर हमें अपने विचार यहाँ पे लिखने हैं. कुल यहाँ पे हमें इसके लिए 2 अंक दिए गए हैं. इसके पश्चात निम्नलिखित पठित परिच्छेद पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ पूर्ण कीजिए. तो यहाँ पर हमें जो गद्यांश दिया गया है उसे हमें अच्छे से पढ़ लेना है. फिर इसके पश्चात इस पर पूछे गए प्रश्न हमें यहाँ पे लिखने हैं. कृति क्रमांक 1, आकृति पूर्ण कीजिए. लेखक ने डॉक्टर रामकुमार को यहाँ देखा था. ठीक है, तो लेखक ने डॉक्टर रामकुमार को कहाँ देखा था यह हमें इस पर बताना है. इसके पश्चात कृति क्रमांक 2, उत्तर लिखिए. पहला, लेखक के दिमाग में उठने वाले विचार. तो लेखक के दिमाग में 1 तथा 2 कौन से विचार उठ रहे थे हमें बताना है. इसके पश्चात 2, डॉक्टर राजकुमार यहाँ रहते थे तो उनका शहर तथा उनका निवास स्थान हमें बताना है. इसके पश्चात कृति क्रमांक 3, शब्द संपदा. इसमें सबसे पहले निम्नलिखित शब्दों में प्रत्यय जोड़कर शब्द बनाइए. व्यवहार तथा विचार. इसके पश्चात 2, परिच्छेद में प्रयुक्त उपसर्गयुक्त शब्द ढूंढकर लिखिए. तथा 3, निम्नलिखित विराम चिन्हों के नाम लिखिए. तो यहाँ पे हमें इसका नाम तथा यह जो हमें यहाँ पे विराम चिन्ह दिए गए हैं तो इनका नाम हमें यहाँ पे बताना है. इसके पश्चात कृति क्रमांक 4, स्वमत अभिव्यक्ति. उत्तम साहित्य संगोष्ठी की और सम्मेलन आवश्यक है. इस विषय पर अपने विचार 25 से 30 शब्द में लिखिए. इसके पश्चात हमारा यहाँ पे शुरू होता है विभाग क्रमांक 2 जो कि हमारा पद्य विभाग है. कुल 12 अंक के लिए हमें यहाँ पे पद्य विभाग पूछा गया है. प्रश्न क्रमांक 2 क, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ पूर्ण कीजिए. हे मातृभूमि तेरे चरणों में शीश नवाऊं,
मैं भक्ति भेंट अपनी तेरी शरण में लाऊं। माथे पे तू चंदन हो, छाती पे हो तू माला, जीवा पे तू गीत हो मेरे, तेरा ही नाम गाऊं। जिससे सपूत उपजे श्री रामकृष्ण जैसे, उस दुल को तेरी निज शीश पे चढ़ाओ। माई समुद्र रज को, जिसकी पद रज को नित्य धोकर करता प्रणाम तुझको, वे चरण में दबाओ। तो इस तरह से हमें यहाँ पे पद्यांश दिया गया है। इसके पश्चात कृति क्रमांक 1 आकृति पूर्ण कीजिए। पद्यांश में उल्लेखित कृति क्रमांक 1 आकृति पूर्ण कीजिए। पद्यांश में उल्लेखित दो महान पौराणिक चरित्र हिंदू धर्म के भगवान रूप में जिनकी पूजा करते हैं। तो यहाँ पे हमें दो यहाँ पे भगवानों के नाम हमें यहाँ पे लिखने हैं। इसके पश्चात दो निम्नलिखित प्रश्नों के उत्तर लिखिए। पहला, कवि के जीवा पर इसके गीत हो, तथा दो, मातृभूमि के सपूत। मातृभूमि के सपूत हमें यहाँ पे बताने हैं। इसके पश्चात 3, मातृभूमि के चरणों में इसे नवाना है। 4, मातृभूमि कवि के माथे पर यह है। इसके पश्चात कृति क्रमांक 2 शब्द संपदा। पहला, निम्नलिखित शब्द के समानार्थी शब्द लिखिए। 1 नवाना तथा दूसरा रज। इसके पश्चात कृति क्रमांक 3 स्वमत अभिव्यक्ति। मातृभूमि की सेवा में जीवन अर्पण करना है, मनुष्य का कर्तव्य है। कथन पर अपने विचार 25 से 30 शब्द में लिखिए। इसके पश्चात ख, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ पूर्ण कीजिए। कृति क्रमांक 1 आकृति पूर्ण कीजिए। गांव का देखना तथा शहर का देखना। कृति क्रमांक 2 उचित जोड़ियां मिलाओ। मेट्रो, पीपल तथा गांव, कस्बा और शहर। इसके पश्चात 2 निम्नलिखित प्रश्नों के उत्तर लिखिए। एक वाक्य में लिखिए। पहला, पत्ते का झरा हुआ वृक्ष। तथा 2 जहाँ तिल रखने की जगह नहीं है। इसके पश्चात कृति क्रमांक 3 शब्द संपदा। निम्नलिखित शब्दों की विलोम शब्द लिखिए। 1 रात तथा दूसरा नीचे। इसके पश्चात कृति क्रमांक 3 स्वमत अभिव्यक्ति। भारतीय संस्कृति के दर्शन देहातों में होते हैं। इस विषय पर अपने 25 से 30 शब्द में उत्तर लिखिए। इसके पश्चात विभाग क्रमांक 3 भाषा अध्ययन व्याकरण विभाग। कुल अंक 10 यहाँ पे हमें दिए गए हैं। प्रश्न क्रमांक 3 सूचना के अनुसार कृतियाँ पूर्ण कीजिए। पहला, निम्नलिखित वाक्यों में से रेखांकित शब्द संज्ञा भेद पहचान कर लिखिए। कुल 2 अंक। 1 हिमालय श्रेष्ठ पर्वत है तथा दूसरा रमेश दूध पीता है। इसके पश्चात 2 निम्नलिखित वाक्यों में से रेखांकित सर्वनाम शब्द का भेद पहचान कर लिखिए। 1 मैंने आज काम किया तथा दूसरा बाहर कोई है। इसके पश्चात 3 निम्नलिखित वाक्यों में से रेखांकित विशेषण शब्द भेद पहचान कर लिखिए। सीता सुंदर लड़की है तथा दूसरा मेरा कक्षा में पहला नंबर आया। इसके पश्चात 4 निम्नलिखित विराम चिन्हों के नाम लिखिए। तो यहाँ पे हमें जो विराम चिन्ह दिया गया है इसका तथा यह विराम चिन्ह का हमें नाम बताना है। इसके पश्चात 5 शब्द समूह के लिए एक शब्द लिखिए जिसकी तुलना न हो सके, तो वह इसे हम क्या कहते हैं। इसके पश्चात 6 निम्नलिखित अधोरेखांकित अव्यय के भेद पहचान कर लिखिए कोई भी एक। पहला, मैं कल गाँव गया था तथा दूसरा रमेश और महेश मित्र हैं। इसके पश्चात 7 निम्नलिखित मुहावरों का अर्थ लिखकर वाक्य का प्रयोग कीजिए। पहला, चक्कर में पड़ना, तो इसका हमें यहाँ पे अर्थ बताना है तथा दूसरा गले लगना, तो इसका हमें यहाँ पे अर्थ बताना है। विभाग क्रमांक 4 रचना विभाग उपयोजित लेखन। सबसे पहले प्रश्न क्रमांक 4 निम्नलिखित पत्र का प्रारूप तैयार कीजिए। 252 सोमवारपेट कराड़ रोड से नितिन कल्पना दत्त भागवत अपने मित्र के जन्मदिन की बधाई देते हुए पत्र लिखता है। अथवा आदित्य सदन इंदिरा नगर कस्तूरबा नगर गांधी मार्ग औरंगाबाद से आदित्य बोरकर पुलिस इंस्पेक्टर पुलिस स्टेशन शिवाजीनगर औरंगाबाद 431-001 को लाउड स्पीकरों के शोर से होने वाली परेशानियों की शिकायत दूर करने हेतु पत्र लिखता है या लिखती है। धन्यवाद।
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रथम सत्र पेपर इयत्ता 8वी संकलित मूल्यमापन विषय गणित. एकूण 50 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 2 तास. यामध्ये सर्वात पहिले आपण विद्यालयाचं नाव लिहायचे, त्यानंतर विद्यार्थ्याचे नाव लिहायचं आहे. बैठक क्रमांक व तुकडे आपण इथे लिहायची आहे. चला तर सुरू करूया आजचा पेपर. यामध्ये आपला सुरू होईल प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागा भरा, ज्या की एकूण आपल्याला इथे 7 गुणांसाठी या विचारण्यात आलेल्या आहेत. यामध्ये पहिले आहेत ए अधिक बी अधिक सीचा वर्ग, तर याचा आपल्याला फुल फॉर्म हा लिहायचा आहे. त्यानंतर 2, ज्या चौकोनाचे चारही कोन काटकोन असतात त्या चौकोनाला डॅश असे म्हणतात. 3, प्रत्येक धनसंख्येला डॅश वर्गमुळे असतात. 4, जर एखादी रेषा 2 रेषांना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर त्या रेषेला त्या 2 रेषांची डॅश असे म्हणतात. यानंतर 5, लघुकोन त्रिकोणाची लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाचा डॅश असा असतो. त्यानंतर 6, ए मायनस बी क्यूब, तर ए वजा बीचा घन आपल्याला इथे आणि याचं सूत्र आपण लिहायचं आहे. त्यानंतर इथे 7 आहे, ज्या चौकोनाच्या सर्व भुजा समान लांबीच्या असतात त्या चौकोनाला डॅश चौकोन असे म्हणतात. यानंतर इथे आपला प्रश्न क्रमांक 2, यामध्ये खालीलपैकी कोणतेही 6 उपप्रश्न आपल्याला इथे सोडवायचे आहेत. तर त्यामध्ये सर्वात पहिला आहे लहान मोठेपणा ठरवायचा आहे. तर 15/12 आणि 7/16 यामध्ये लहान मोठेपणा आपल्याला सांगायचा आहे. यानंतर 2, घातांक वापरून पुढील संख्या या लिहायच्या आहेत. तर 9चे 6वे मूळ आणि 30चे 7वे मूळ आपल्याला सांगायचे आहेत. यानंतर 3, परिमेय घातांक रूपात व्यक्त करा. तर 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ आणि बी 3च्या घनामुळाचा घन. यानंतर 4, विस्तार करा. p अधिक 8 कंस पूर्ण, त्यानंतर p वजा 3 कंस पूर्ण. यानंतर 5, जर यम अल्फा एन आणि यम बरोबर 154 असताना एन 7 तर एन 14 असताना यमची किंमत किती. यानंतर 6, जर 3.2 सेंटीमीटर असलेल्या चौरसाचे WXYZ काढा. यानंतर 7, पुढील संख्येचे घनमूळ काढा. 729. त्यानंतर 8, संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा. वजा 5/8 आणि 11/8. यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणतेही 5 उपप्रश्न इथे सोडवायचे आहेत. एकूण 15 गुणांसाठी. त्यामध्ये पहिला आहे घनमूळ काढा. वर्गमुळामध्ये 3 16/54. त्यानंतर 2, त्रिकोण XYZ एक काटकोन त्रिकोण काढा, त्याच्या सर्व मध्यगा काढा व संपात बिंदू G ने दाखवा. यानंतर 2, विस्तार करा. 7x अधिक 8y घन. त्यानंतर 4, अवयव पाडा. x वर्ग अधिक 9x अधिक 18. यानंतर इथे 5 आहे x अल्फा 1/y आणि x बरोबर 40 असताना y बरोबर 16 तर x बरोबर 10 तेव्हा y बरोबर किती. त्यानंतर 6, खाली दिलेल्या मापांवरून चौकोन रचना करा. त्यामध्ये MORE मध्ये LMO बरोबर 5.8, LOR बरोबर 4.4 सेंटीमीटर, तर मापकोन M बरोबर 58 आणि मापकोन O बरोबर 105, तर M कोन R बरोबर 90 अंश. यानंतर यामध्ये 4 आहे, तर सोपे रूप द्या. यामध्ये x वर्ग वजा 5x वजा 24 छेद x अधिक 3 x अधिक 8 गुणिले x वर्ग वजा 64 छेद x वजा 8चा वर्ग. यानंतर 5, सोबतच्या आकृतीमध्ये रेषा A समरूप रेषा B रेषा L ही छेदिका आहे. दिलेल्या कोनांच्या मापांवरून कोन X, कोन Y व कोन Z यांची मापे हे काढायची आहेत. ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रथम सत्र पेपर इयत्ता 8वी संकलित मूल्यमापन विषय सामान्य विज्ञान. एकूण 50 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 2 तास. यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला, 1, रिकाम्या जागा भरायच्या आहेत एकूण 5 गुणांसाठी. त्यामध्ये एम्पियर, के, चांदी, सुपीकता व द्रव्य. त्यामध्ये पहिला, प्रदूषणामुळे मृदेची डॅश कमी होते. यानंतर 2, डॅशचा उपयोग औषधांमध्ये करतात. त्यानंतर 3, ला निश्चित आकार नसतो पण ठराविक आकारमान असते. तसेच 4, केंद्राच्या जवळ डॅश हे कवच असते. त्यानंतर 5, SI पद्धतीमध्ये विद्युतधाराचे एकक डॅश हे आहेत. यानंतर यामध्ये ब, योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. त्यामध्ये आपल्याला 2 गट दिलेले आहेत, अ गट आणि ब गट. त्यामध्ये अ गट यामध्ये शैवाल, कॉलेरा, हेक्टोपास्कल आणि न्यूट्रॉन. त्यानंतर ब गट यामध्ये वातावरणीय दाब, उदासीन, क्लोरेला आणि व्हॅब्रिटो कॅलरी.
यानंतर प्रश्न क्रमांक 2, चूक की बरोबर ते आपल्याला इथे सांगायचं आहे. त्यामध्ये पहिलं आहे अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. यानंतर 2, नदीच्या वाहत्या पाण्यात कपडे धुतल्यास पाणी प्रदूषित होत नाही. त्याचप्रमाणे 3, हिरा हा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे. यानंतर ब, गटातील वेगळा शब्द ओळखायचा आहे. त्यामध्ये पहिलं दूध, लिंबू रस, कार्बन, स्टील. 2, सोने, चांदी, लोखंड, हिरा. तसेच 3 आहे युरेनियम, गंधक, थोरियम आणि प्लुटोनियम. हे जे ते आपल्याला सर्व शब्द सांगितले आहेत त्यामध्ये आपल्याला चुकीचा वेगळा घटक हा ओळखायचा आहे. यानंतर यामध्ये क आहे मी कोण आहे. ठीक आहे. पहिलं मला केंद्रक, प्रदव्य पटल किंवा पेशी अंगके नसतात. आणि 2, मी माझ्यासारखीच प्रतिकृती निर्माण करतो. ठीक आहे. तर यांची आपल्याला नावे लिहायची आहेत. यानंतर यामध्ये ड, दाब म्हणजे काय, दाबाचे सूत्र लिहा. यानंतर प्रश्न क्रमांक 3 अ, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 6 यामध्ये लिहायचे आहेत. एकूण 6 गुणांसाठी आपल्याला इथे विचारण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पहिलं आहे आम्ल पाऊस कशास म्हणतात. 2, धातू सदृश्य मूलद्रव्यांची 2 नावे लिहा. 3, द्रावण कशास म्हणतात. त्याचप्रमाणे 4 यामध्ये द्रवाच्या विविध अवस्था कोणत्या. त्यानंतर 5, मूलद्रव्याचे संयोजन म्हणजे काय. 6, हायड्रोजन समस्थानिकांची नावे लिहा. आणि 7, अणू कशास म्हणतात. फरक स्पष्ट करा. कोणतेही 2 यामध्ये एकूण 4 गुणांसाठी. तर पहिला आहे धातू, अधातू. यानंतर 2 आहेत संयुगे, मिश्रणे. आणि यामध्ये 3 आहेत संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग. यानंतर प्रश्न क्रमांक 4 व त्यामधील शास्त्रीय कारणे लिहा. कोणतेही 4 यामध्ये शास्त्रीय कारणे लिहायची आहेत. एकूण 8 गुणांसाठी. त्यामधील पहिलं आहे सोडियम धातूला केरोसिनमध्ये ठेवतात. 2, लिंबू सरबताला गोड, आंबट, खारट अशा सर्व चवी असतात व ते पेल्यामध्ये ओतता येते. 3, अणूचे सगळे वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. आणि 4, समुद्राच्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात जहाज अधिक खोलपर्यंत बुडते. यानंतर 5, स्वयंपाकघराच्या स्टेनलेस स्टील भांड्याच्या खालच्या भागास तांब्याचा मुलामा दिलेला असतो. इत्यादी आपल्याला इथे एकूण 4 प्रश्न हे दिलेले आहेत व 5 प्रश्नांपैकी आपल्याला फक्त 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. एकूण 8 गुणांसाठी. यानंतर यामध्ये 5 टिपा लिहायच्या आहेत. कोणत्याही 3 यामध्ये टिपा लिहायच्या आहेत. पहिला आहे लसीकरण, दुसरा आहे संतुलित आहार, तिसरा आहे प्लावक बल आणि चौथा आहे इलेक्ट्रॉन वितरण. तर अशा प्रकारे आपल्या इथे किती, तर 4 टिपा लिहायच्या आहेत. 4पैकी आपल्याला फक्त 3 टिपा इथे लिहायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करायचं आहे आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रथम सत्र पेपर इयत्ता 8वी संकलित मूल्यमापन, विषय इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल. एकूण 50 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 2 तास. यामध्ये आपण सर्वात पहिले विद्यालयाचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव इथे लिहायचं आहे. बैठक क्रमांक व तुकडे आपण लिहायचे आहे. यामध्ये सर्वात पहिले आपला विषय सुरू होईल इतिहास. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 असणार आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहायची आहेत. एकूण 4 गुणांसाठी. त्यामध्ये 1 आहे इतिहासाच्या साधनांमधील डॅश साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. तर लिखित, मौखिक, भौतिक आणि दृकश्राव्य. यानंतर 2, इसवी सन 1453 ऑटोमन तुर्कांनी डॅश हे शहर जिंकून घेतले. तर रोम, कॉन्स्टँटिनोपल, पॅरिस आणि व्हेनिस. यानंतर 3, रामकृष्ण मिशनची स्थापना यांनी केली. सर सय्यद अहमद खान, ब स्वामी विवेकानंद, क महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि ड महात्मा ज्योतिराव फुले. त्याचप्रमाणे 4, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन येथे भरविण्यात आले. तर पुणे, ब कोलकाता, क लखनौ आणि ड मुंबई. यानंतर ब पुढील तक्ता पूर्ण करा. यामध्ये व्यक्ती व त्यांचे कार्य आपल्याला इथे सांगायचे आहेत. त्यामध्ये व्यक्ती आहेत लॉर्ड कॉर्नवालिस, सतीबंदीचा कायदा, लॉर्ड डलहौसी, तर त्यांनी केलेले कार्य व एशियाटिक सोसायटीची स्थापना ज्यांनी केली त्यांचं नाव आपण लिहायचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 3 यामध्ये सहकारण स्पष्ट करायचे आहेत. एकूण 6 गुणांसाठी. ठीक आहे. येथे आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत. त्यामध्ये पहिलं आहे ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधने साधने म्हणून काम करत होती. 2, युरोपातील राजकर्ते, व्यापारी कंपन्या, लष्कर, संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागलेत. 3, भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले. आणि 4, हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 3 खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2 यामध्ये उत्तरे लिहायची आहेत. एकूण 4 गुणांसाठी. त्यामधील पहिला आहे साम्राज्यवाद ही संकल्पना स्पष्ट करा. 2, 1857च्या
स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम लिहा. 3. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीविषयक सुधारणा लिहायच्या आहेत. नागरिकशास्त्र यामध्ये प्रश्न क्रमांक 4 खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. एकूण 2 गुणांसाठी. त्यामध्ये एक आहे अध्यक्षीय शासन पद्धतीत डॅश हे कार्यकारी प्रमुख असतात. प्रधानमंत्री, ब लोकसभा अध्यक्ष, क राष्ट्राध्यक्ष आणि ड राज्यपाल. यानंतर 2 राष्ट्रपतींचा कार्यकाल डॅश वर्षाचा असतो. तर 3, 4, 5 किंवा 6. यानंतर यामध्ये ब आहे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 2 यामध्ये सहकारण स्पष्ट करायचे आहे. त्यामधील पहिलं आहे लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात. आणि 2 भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे. 3 संसदीय शासन पद्धतीचा चर्चा व विचार विनिमय महत्त्वाचे असतात. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करायचे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी धन्यवाद.